संदर्भातली मोठी बातमी आहे। सर्वसामान्य करदात्यांना कुठलाच दिलासा नाहीये। इन्कम टॅक्स मध्ये कुठलाच बदल झालेला नाहीये। गेल्या वर्षीप्रमाणेच आयकरचा स्लॅब असेल। नवीन इन्कम टॅक्सची अंमलबजावणी 1 एप्रिल पासून होणार असल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय। आयटी रिटर्न भरण्यासाठी आता 31 जुलै पर्यंतची मुदत असणार आहे। मात्र सर्वसामान्य करदात्यांना कुठलाच दिलासा यंदाच्या बजेटमधून देण्यात आलेला नाही। इन्कम टॅक्स मध्ये बदल नाहीये। गेल्या वर्षीप्रमाणेच आयकराचा स्लॅब असणार आहे। इन्कम टॅक्स मध्ये जर गडबड केली तर शिक्षा नाही, मात्र आता दंड आकारला जाणार आहे। अघोषित संपत्तीची मर्यादा आता 1 कोटींपर्यंत असणार आहे। 10 महत्त्वाच्या घोषणा आपण पाहतोय, ज्यामध्ये नवीन इन्कम टॅक्सची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार आहे। आयटीआर रिटर्न 31 जुलै पर्यंत दाखल करता येईल। चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 4.4% राहणार। पुढच्या आर्थिक वर्षात ही तूट जीडीपीच्या 4.3% राहील। कराद्वारे 28 लाख कोटींचा महसूल मिळण्याचीही अपेक्षा आहे। अपघात विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कुठलाच टॅक्स आकारला जाणार नाहीये। काय स्वस्त काय महाग? सोलार संबंधित वस्तू स्वस्त, बॅटरी स्वस्त, शूज स्वस्त, मायक्रोवेव्ह ओव्हन स्वस्त, सीएनजी आणि बायोगॅस देखील स्वस्त होणार। तर काय स्वस्त आणि काय महाग? यामध्ये दारू, भंगार आणि खनिज महाग होणार। तर हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर जे असणार आहे ते मुंबई ते पुणे असेल। 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर असतील, ज्यामध्ये पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बंगळुरू असे हे कॉरिडॉर असणार आहेत। दिल्ली ते वाराणसी, याशिवाय वाराणसी ते सिलिगुडी। तर महापालिकांच्या बॉन्डसाठी 100 कोटींचे इन्सेंटिव्ह दिले जाणार आहे। बजेटमधल्या आणखी काही महत्त्वाच्या घोषणा आपण पाहतोय। ज्या शहरांमध्ये मंदिरं असतील त्या शहरांचा विकास केला जाईल, यासाठी 5000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। आयुर्वेद अभ्यासासाठी 3 संस्था, मुंबईमध्ये एबीजीसीची कंटेंट क्रिएटर लॅब उभारली जाणार आहे। देशभरात 5 विद्यापीठ टाउनशिप उभारणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी हॉस्टेल केलं जाणार आहे। कर्करोग आणि मधुमेहाची औषधं स्वस्त होणार आहेत। 10,000 कोटींचा एसएमई ग्रोथ फंड जाहीर करण्यात आलाय। उद्योगांना प्रोत्साहन देण्यास 10,000 कोटींचा एसएमई ग्रोथ फंडचा प्रस्ताव आहे। 7 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरात पायाभूत सुविधा वाढवल्या जातील। 12.2 लाख कोटी रुपये शहर विकासासाठी वापरले जातील। तर विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर्समुळे जीडीपी मध्ये मोठी वाढ होणार असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण पाहूयात आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर त्यांचं ट्विट। विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प। मुंबई पुणे, पुणे हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपी मध्ये मोठी वाढ होईल। लखपती दीदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची अत्यंत महत्त्वाची योजना आहे। तर आपण पाहतोय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पानंतर लगेचच ही पहिली प्रतिक्रिया ट्विटच्या माध्यमातून समोर आलेली आहे आणि अतिशय फायद्याचा हा अर्थसंकल्प आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। सर्वांचं लक्ष मुंबईकडे आणि संपूर्ण महाराष्ट्राला काय मिळालं याच्याकडे देखील होतं। मुंबई पुणे, पुणे हैदराबाद रेल्वे कॉरिडॉरची घोषणा जी आहे ते करण्यात आलेली आहे। त्याचसोबतच मुंबईमध्ये कंटेंट रायटरचा एक इन्स्टिट्यूट बनवणार अशी देखील घोषणा आहे। परंतु मुंबईकरांना विशेष करून राज्याला काय मिळालं यावरती काय तुमचं विस्तृत म्हणणं आहे आणि त्याचा परिणाम कशा पद्धतीने होईल? ती महाराष्ट्राने पोर्ट डेव्हलपमेंट आपण जरी बघितलं किंवा शिपिंग बघितलं, त्याच्यामध्ये पुष्कळ म्हणजे प्रगती केलेली आहे आणि
ह्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात म्हणजे काय म्हणायचं ते अजून मजबूत होईल आणि त्याच्यामुळे आपण कुठूनही कसंही बघितलं तर फायदा महाराष्ट्रालाच होतो. कारण बाय डिफॉल्ट आपण म्हटलं किंवा वेदर इन्व्हेस्टमेंट प्रमाणे बघितलं तर महाराष्ट्र सर्वात प्रथम नंबरवरती आहे आणि नवीन कंपनीज ज्या पण येत आहेत त्या महाराष्ट्रामध्ये येत आहेत. सर्वच गोष्टींचा योग्यरित्या ताळमेळ जो आहे तो आजच्या बजेटमध्ये होता आणि याचा परिणाम जो आहे तो आपल्याला पुढच्या काळामध्ये जाणवलेला दिसेल अशी प्रतिक्रिया जी आहे ते दिनेश जोशी सर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन खंडू कसबे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी.